हॅलो स्टुडंट्स, आज आपण ओपॅमचा उपयोग बघणार आहोत. ओपॅम ॲज डिफरन्स ॲम्प्लिफायर किंवा सबट्रॅक्टर. जास्त करून आपण सबट्रॅक्टर याला नाव देतो. दोन्ही नावं आहेत, परंतु नावं जरी दोन्ही असतील तरी यांचे वर्किंग मात्र वेगळं वेगळं आहे, परंतु सर्किट डायग्राम मात्र सारखा आहे. तो ओपॅमचा वापर करून आपण सबट्रॅक्टर किंवा डिफरन्स ॲम्प्लिफायर बघणार आहोत. तर हे आहे त्याचं सर्किट. आता सबट्रॅक्टर म्हणजे काय? तर सबट्रॅक्टर सर्किटमध्ये आपण ओपॅमला जे दोन इनपुट व्होल्टेजेस देतो त्या दोन व्होल्टेजेसची वजाबाकी करून आउटपुटला मिळत असते, म्हणून ह्या सर्किटला आपण म्हणतो सबट्रॅक्टर सर्किट. डिफरन्स ॲम्प्लिफायर म्हणजे काय? तर यामध्ये दोन्ही जे इनपुट व्होल्टेजेस दिलेले असतात त्यांचं सबस्ट्रॅक्शन होतं, म्हणजे त्यांचा आधी डिफरन्स आपल्याला मिळतो आणि त्या डिफरन्सचं ॲम्प्लिफिकेशन अजून केलं जातं. असे दोन वर्किंग डिफरन्स ॲम्प्लिफायरमध्ये होतात आणि सबस्ट्रॅक्टरमध्ये फक्त सबस्ट्रॅक्शन केलं जातं. तर ह्या दोघांचं सर्किट डायग्राम सारखं आहे, फक्त फरक याच्यामध्ये हे जे रजिस्टर्स व्हॅल्यूज आहेत यांच्यामध्ये असणार आहे. तर सबट्रॅक्टर म्हणून आपण या सर्किटचा वापर करत असू तर त्यावेळेला हे चारही रजिस्टर एकाच व्हॅल्यूचे आपल्याला घ्यावे लागतात, सेम व्हॅल्यूचे. आणि जेव्हा आपण डिफरन्स ॲम्प्लिफायर म्हणून हे सर्किट वापरत असतो त्यावेळेला इनपुटचे दोन रजिस्टर एकाच व्हॅल्यूचे असतात आणि फीडबॅक रजिस्टर्स मात्र वेगळ्या व्हॅल्यूचे असतात. हे जरी फीडबॅक रजिस्टर आहेत तरी आपण त्याला नाव दिलेलं आहे R2 आणि याला सुद्धा आपण R2 दिलेलं आहे. हे दोन्ही सारख्या व्हॅल्यूचे आहेत, हे दोन्ही देखील सारख्या व्हॅल्यूचे आहेत, परंतु R in आणि RF म्हणजे R1 आणि R2 यांच्या व्हॅल्यू मात्र एकमेकांसारख्या नाही आहेत, तर त्या वेगळ्या आहेत. तर सबट्रॅक्टर म्हणून वापरत असताना सगळे रजिस्टर सारख्या व्हॅल्यूचे असतात आणि डिफरन्स ॲम्प्लिफायर म्हणून वापरत असताना इनपुट रेझिस्टन्स सारख्या व्हॅल्यूचे असतात आणि फीडबॅक रेझिस्टर्ससुद्धा सारख्या व्हॅल्यूचे असतात, परंतु फीडबॅक रेझिस्टर आणि इनपुट रेझिस्टन्स यांच्या व्हॅल्यूमध्ये मात्र फरक असतो. तर आता आपण सबट्रॅक्टरचा आउटपुटचा फॉर्म्युला बघितला तर आपल्याला तो असा दिसेल. आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू V2 मायनस V1, म्हणजे हे व्होल्टेज मायनस हे व्होल्टेज, असं आपल्याला सबट्रॅक्टरच्या वेळेला आउटपुट व्होल्टेज मिळतं. आणि डिफरन्स ॲम्प्लिफायरच्या वेळेला आपल्याला V आउटपुट हे डिफरन्स तर आपल्याला मिळतो V2 मायनस V1, परंतु आपल्याला ह्या व्होल्टेजचं जे डिफरन्स व्होल्टेज आहे, जो फरक आहे त्या व्होल्टेजचं ॲम्प्लिफिकेशन पण आपल्याला करून मिळतं. म्हणजे तुम्हाला इथे गेनने त्याच्याशी मल्टिप्लिकेशन होतं. तर गेन म्हणजे किती असतो? तर गेन म्हणजे R2 डिवायडेड बाय R1 असतो, म्हणजे फीडबॅक रजिस्टर डिवायडेड बाय इनपुट रेझिस्टन्स. तर हा झाला तुमचा गेन आणि हे झालं डिफरन्स व्होल्टेज. आणि अशा प्रकारे तुम्हाला आउटपुट व्होल्टेज हे ह्या प्रमाणात ॲम्प्लिफाय करून मिळतं. आता आपण आउटपुट व्होल्टेजचं हे जे इक्वेशन इथे लिहिलेले आहेत, फॉर्म्युले जे आहेत ते आपण डिराईव्ह करून बघूया. आता इथे बघा, इथे I in इज इक्वल टू IP इज इक्वल टू 0. I in म्हणजे इथला करंट, IP म्हणजे इथला करंट. हे दोन्ही करंट आपण 0 म्हणतो, कारण का? तर ओपॅमचा इनपुट इम्पिडन्स हा इन्फानाईट असतो, म्हणून आपण इथे त्याची व्हॅल्यू 0 घेतलेली आहे. नंतर आहे इथलं व्होल्टेज VN आणि इथलं व्होल्टेज VP. हे दोन्ही व्होल्टेजेस नेहमी सारखे असतात. आता VP व्होल्टेज आपण काढायचं म्हटलं तर VP व्होल्टेजच्या इथे आपण व्होल्टेज डिवायडर रूल समजा आपण वापरला तर आपल्याला इथलं VP व्होल्टेज काढता येतं. त्या VP व्होल्टेज काढण्यासाठी आपल्याला ह्या दोन रजिस्टरच्या व्हॅल्यूजचा वापर होतो आणि इथलं V2 व्होल्टेज आपल्याला वापरात घ्यावं लागतं. आता हे VN आणि हे VP आपण इथे सारखे लिहिलेले आहेत आणि ह्या VP व्होल्टेजचे व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला समजा व्होल्टेज डिवायडर रूल आपण वापरला तर त्याप्रमाणे आपला हा फॉर्म्युला येतो R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इंटू V2, म्हणजे हा R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इंटू हा V2. तर ह्या फॉर्म्युल्याने आपण हे VP व्होल्टेज म्हणजे इथलं व्होल्टेज काढू शकतो.
बरोबर. त्यानंतर आपण बघूया ह्या पॉईंटला समजा आपण KCL लॉ अप्लाय केला, किर्चॉफ्स करंट लॉ समजा आपण अप्लाय केला, तर इथे आपला फॉर्म्युला कसा येणार, तर इथे फॉर्म्युला आपला येणार, तर इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. तर आउटगोईंग करंट हा करंट तर आपला 0 आहे, म्हणून राहिला फक्त I2 किंवा IF करंट. तर इनकमिंग करंट इज इक्वल टू आपला आउटगोईंग करंट होतो, म्हणजे I1 इज इक्वल टू I2, जे आपण इथे लिहिलेलं आहे. हा 0 म्हणजे हा करंट, म्हणजेच I1 इज इक्वल टू I2 आपण असं देखील लिहू शकतो. त्यानंतर आपण ह्या I1च्या ऐवजी त्याचा ओहम्स लॉचा जो काय फॉर्म्युला आहे तो आपण इथे लिहिलेला आहे. ह्या I2च्या ऐवजी देखील आपण ओहम्स लॉचा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. आता ह्या I1च्या ऐवजी जो ओहम्स लॉचा फॉर्म्युला तो कसा आलेला आहे, तर I1 म्हणजे ह्या R1मधून फ्लो होणारा करंट. आता ह्या रजिस्टरच्या ॲक्रॉस व्होल्टेज काढण्यासाठी आपल्याला V1मधून VN मायनस करावं लागतं, जे इथे लिहिलेलं आहे, आणि ह्या रजिस्टरची व्हॅल्यू R1 ती इथे खाली लिहिलेली आहे. तसंच इथला व्होल्टेज काढण्यासाठी आपल्याला ह्या व्होल्टेजमधून हे व्होल्टेज मायनस करावं लागतं. तर इथलं व्होल्टेज म्हणजे आहे VN मायनस V0 म्हणजे V आउट. ते इथे लिहिलेलं आहे VN मायनस V0, आणि R2ची रजिस्टरची व्हॅल्यू इथे लिहिलेली आहे. आता समजा आपण हे सॉल्व करायचं म्हटलं तर पुढे कसं होणार, तर हा R1 आपण इकडे घेतला तर तो मल्टिप्लाय होणार, R2 तिकडे गेला तर इथे तो मल्टिप्लाय होणार. आता ह्या पूर्ण याला R2ने समजा मल्टिप्लाय केलं तर काय येणार, R2 इंटू V1 आणि R2 इंटू VN. बरोबर. इथे R1 इंटू VN आणि मायनस हे तसंच खाली लिहिले आहे, आणि R1 इंटू V0 ते इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण हा जो R1 V0 जो आहे हा आपण इक्वल टूच्या ह्या बाजूचा काढून आपण त्याला ह्या बाजूला शिफ्ट केलेला आहे, म्हणजे तो मायनसचा काय झाला, प्लस झाला. इथे मात्र आपण हे R1 V1 तसंच्या तसं खाली ठेवलेलं आहे. इकडच्या या दोन्ही व्हॅल्यूज इथे घेतल्या, त्याच्यामुळे ह्या मायनसचं इथे प्लस झालेलं आहे R2 VN, आणि ह्या प्लस R2 V इन किंवा V1चं इथे मायनस झालेलं आहे. बरोबर. आता इथे आपण पुन्हा पुढे सॉल्व करत गेलो तर हे आपण जसंच्या तसं खाली घेतलेलं आहे. इथे मात्र हा जो VN आहे आणि हा VN आहे हे दोन्ही कॉमन असल्यामुळे आपण त्याला बाहेर काढलं आहे. ब्रॅकेटमध्ये आपला राहणार हा R1 आणि हा R2, आणि हे मायनस आपला R2 इंटू V1 हे आपण इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण खाली घेतलं तर हा V2ला आपण एकाच बाजूला ठेवला आहे एकटं, आणि हा R1 सुद्धा आपण ह्या इक्वल टूच्या ह्या बाजूला घेतला आहे, त्याच्यामुळे तो खाली शिफ्ट झालेला आहे. आता इथे आपण सॉल्व करायचं म्हटलं तर हा जो R1 आहे तो ह्याला पण छेद म्हणून जातो, आणि ह्या बाजूला पण तो छेद म्हणून जातो, म्हणून आपण त्याला वेगळं छेद म्हणून त्याला करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे खाली बघितलं तर इथे बघा, इथे काय झालेलं आहे तर VN. आता इथे वरच्या ब्रांचमध्ये आपण बघूया VNची व्हॅल्यू किती आहे, तर VNची व्हॅल्यू VN म्हणजे काय, तर VN म्हणजे हे बघा, VN इज इक्वल टू VP इज इक्वल टू आपण हे केलेलं VP म्हणजेच काय तर आपला VN आहे. बरोबर. म्हणजे VNची व्हॅल्यू पण आपली R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इंटू V2 अशी आहे. आता ही VNची ही जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण ह्या VNच्या ऐवजी ही व्हॅल्यू आपण इथे टाकलेली आहे. आता ही व्हॅल्यू आपण VNची इथे टाकली तर आपला फॉर्म्युला कसा येणार, तर V0 इज इक्वल टू VNच्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू इथे टाकलेली आहे R2 इंटू V2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इंटू हे जे आहे काय दुसरं जे उरलेलं होतं ते तसंच्या तसं आपण इथे खाली लिहिलेलं आहे, आणि हे ब्रॅकेट कंप्लीट केलेलं आहे, आणि मायनस हे जे वरती जे आहे ते पण आपण इथे खाली शिफ्ट केलं आहे. आता तुम्ही इथे बघितलं तर इथे R1 प्लस R2 आणि R1 प्लस R2 हे सेम आहेत, म्हणून आपण त्यांना कॅन्सल केलेलं आहे. त्याच्यामुळे उरतं काय तर R2 इंटू V2 उरतो आहे, आणि हा R1 जसाच उरतो आहे, आणि हे पण तसंच आपलं खाली इथे शिफ्ट होत आहे. आता इथे तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा R2 डिवायडेड बाय R1, आणि इथे पण R2 डिवायडेड बाय R1 आहे. तर हे कॉमन फॅक्टर असल्यामुळे तो फॅक्टर आपण बाहेर काढलेला आहे. उरला आपल्या ब्रॅकेटमध्ये हा V2 आणि हा V1, त्याला आपण या ब्रॅकेटमध्ये ठेवलेला आहे. आता तुम्ही हा फॉर्म्युला बघितला तर हा फॉर्म्युला तुमचा कसा दिसतोय, डिफरन्स ॲम्प्लिफायरच्या फॉर्म्युला सारखा. म्हणजे
R1 आणि R2 ह्या दोघांच्या व्हॅल्यू समजा वेगळ्या असतील तर जे आउटपुट व्होल्टेज मिळतं ते व्होल्टेज आपल्याला मिळतं ते व्होल्टेज असतं डिफरन्स ॲम्प्लिफायरचं व्होल्टेज. म्हणजे इथे आपला ॲम्प्लिफायर डिफरन्स तर काढतोच आहे, पण त्याचबरोबर त्याचं तो ह्या प्रमाणात ॲम्प्लिफिकेशन पण करत आहे. समजा आपला R1 आणि R2 आणि R1 हे दोन्हीही देखील सारख्या व्हॅल्यूचे असतील तर ते आपण त्याला R म्हणून लिहूया, सारखी व्हॅल्यू आहे म्हणून, आणि त्याला आपण कॅन्सल करू शकतो सेम असल्यामुळे. आणि त्यांना समजा कॅन्सल केलं तर आपलं इथे 1 राहतो, म्हणजेच आपला जो गेन आहे तो 1 आहे. आणि तो 1 गेन असल्यामुळे आपल्याला ॲम्प्लिफिकेशन मिळत नाही, फक्त आपल्याला काय मिळतं तर आपल्याला फक्त त्याचा व्होल्टेजेसचा डिफरन्स करून आपल्याला इथे मिळत आहे. म्हणजे इथे जे व्ही आउट इज इक्वल टू जे दिसतंय ते, आणि हा जो फॉर्म्युला दिसतो V2 - V1, हे म्हणजे काय झालं आपलं सबट्रॅक्टरचं आउटपुट, हे जे तुम्हाला इथे मी आधी दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे ओपॅम्प हा सबट्रॅक्टर म्हणून किंवा डिफरन्स ॲम्प्लिफायर म्हणून आपण वापरू शकतो.